पुढचा प्रश्न आहे, 1883मध्ये कोणत्या व्हायसरॉयच्या कारकिर्दीमध्ये द इल्बर्ट बिल हे कायदेशीर कायदा करण्यात आला? लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीमध्ये द इल्बर्ट बिल हा कायदेशीर कायदा करण्यात आला. ग्रे क्रांती म्हणजेच करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? ग्रे क्रांती म्हणजेच करडी क्रांती खत उत्पादन याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम अधिकृत भाषेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 343 हे ऑफिशियल लँग्वेज याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळशी सामायिक नाही? झारखंड या राज्याची सीमा नेपाळशी सामायिक नाही. प्रथम पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली? प्रथम पंचवार्षिक योजना 1951 ते 56 मध्ये सुरू करण्यात आली. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? UNOचे पहिले सरचिटणीस ट्रॅगवेलिये हे होते. तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध कधी लढले गेले? तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध 1790 ते 1792 मध्ये लढले गेले. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज प्रणाली कोणत्या राज्यात पहिल्यांदा अवलंबली गेली? राजस्थान या राज्यात पंचायत राज प्रणाली पहिल्यांदा अवलंबली गेली. महाराष्ट्र हे नवे राज्य होते. पुढीलपैकी कोणते नॉन व्हॉलेटाईल मेमरीचा प्रकार नाही? रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी हे नॉन व्हॉलेटाईल मेमरीचा प्रकार नाही. नॉन व्हॉलेटाईल मेमरीचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये फ्लॅश मेमरी, रीड ओनली मेमरी म्हणजेच रॉम, तसेच काही कम्प्युटर स्टोरेज डिव्हायसेस ज्यामध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क आणि मॅग्नेटिक टेप हे यामध्ये नॉन व्हॉलेटाईल मेमरीचे टाईप्स आहेत. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे. नामशेष झालेल्या प्रजातींचा उल्लेख कोठे केला जातो? नामशेष झालेल्या प्रजातींचा उल्लेख लाल डेटा बुक म्हणजेच रेड डेटा बुकमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या पुस्तकामुळे नोबेल पुरस्कार देण्यात आला? रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या पुस्तकामुळे नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1955 मध्ये कोणती बँक SBIमध्ये विलीन झाली? 1955 मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही बँक SBIमध्ये विलीन झाली. कोणत्या देशाने 2022चा ICC क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित केला आहे? भारत या देशाने 2022चा ICC क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित केला आहे. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रोप्लेटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे धातूच्या जलीय द्रावणाने त्याच्या उपस्थित दुसऱ्या धातूवर हा जमा केला जातो. या प्रक्रियेत पाण्याचे रेणू हे शेवटचे उत्पादन म्हणून दिले जाते, म्हणून ह्याला आपण हायड्रोलिसिस असे म्हणतो. 2019 इस्रोने कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता? 2019 इस्रोने GSAT-31 हा उपग्रह प्रक्षेपित केला होता. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात किती भाषांचा उल्लेख आहे? भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न आहे, कोपा अमेरिका फुटबॉल 2019 याचा विजेता संघ कोणता? कोपा अमेरिका फुटबॉल 2019 याचा विजेता संघ आहे ब्राझील. वर्ल्ड बँक याची स्थापना कधी झाली? वर्ल्ड बँकेची स्थापना 1944 साली झाली. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2 डिसेंबर दरवर्षी साजरा केला जातो. अलाई मिनार कोणी बांधली? अलाई मिनार अल्लाउद्दीन खिल्जी याने बांधली. अलाई मिनार कुतुब कॉम्प्लेक्समधील एक अपूर्ण टावर आहे ज्याचे बांधकाम अल्लाउद्दीन खिल्जी यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? हिमालयातील सर्वात उंच शिखर गॉडविन ऑस्टिन K2 हे आहे. अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी प्रकाशित केले? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी प्रकाशित केले. आहारात प्रथिनांच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणते रोग होते? आहारात प्रथिनांच्या कमतरतेमुळे क्वाशिओरकोर हा रोग होतो. क्वाशिओरकोर यालाच एडेमा किंवा एडेमॅटस कुपोषण म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीत कुतुब मिनारपूर्वी काय होते? दिल्लीत कुतुब मिनारपूर्वी उबबत उल इस्लाम मशीद होती. भारत छोडो आंदोलन याची घोषणा कोणी दिली? भारत छोडो आंदोलन याची घोषणा महात्मा गांधी यांनी दिली. मध्यान्ह भोजन योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे अंतर्गत चालते? मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील ही योजना मानव संसाधन विकास मंत्रालय याच्यामार्फत चालते. ही मिड डे मील योजना केंद्र पुरस्कृत योजना असून 1995 ही योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, DDLचं फुल फॉर्म काय? DDLचा फुल फॉर्म आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज. मुंशी प्रेमचंद त्यांच्या कोणत्या नावाने लोकप्रिय होते? मुंशी प्रेमचंद धनपतराय या नावाने लोकप्रिय होते. मूलभूत अधिकारांपासून मालमत्तेचा हक्क कधी काढून टाकण्यात आला? मूलभूत अधिकारांपासून मालमत्तेचा हक्क 1978 साली 44वी घटना दुरुस्तीद्वारे काढून टाकण्यात आला. ट्रेन 18 या नावाने देखील ओळखले जाते. ट्रेन 18 ही वंदे भारत एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते. खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपतींनी केलेली नाही? मुख्यमंत्री याची निवड राष्ट्रपतींद्वारे होत नाही. पुढचा प्रश्न आहे, रोदाचे SI युनिट काय? रोदाचे SI युनिट आहे ओहम. भारतातील कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे अनुसरण केले जात आहे? भारतात मिश्र अर्थव्यवस्था याचे अनुसरण केले जात आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सर्वात जुनी संस्था आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही सर्वात जुनी संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, 2020 मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? 2020 मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार रणवीर सिंग याला मिळाला. मानवी शरीराचे सर्वात लांब हाड कोणते आहे? मानवी शरीराचे सर्वात लांब हाड फेमर हे आहे. CPUचे 3 प्रमुख घटक कोणते? CPUचे 3 प्रमुख घटक खालीलप्रमाणे इमिजिएट ॲक्सेस स्टोअर, ALU आणि CU. ALU म्हणजे अर्थमेटिक लॉजिक युनिट, CU म्हणजे कंट्रोल युनिट. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंगने केंद्रीय विधानसभेवर कधी बॉम्ब टाकला? 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या समवेत केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब टाकला. निळी क्रांती कशी संबंधित आहे? निळी क्रांती मासे आणि सागरी उत्पादन याच्याशी संबंधित आहे. कोणती नदी येलो रिव्हर म्हणून ओळखली जाते? कुआंग हे ही नदी येलो रिव्हर म्हणून ओळखली जाते. प्लासीच्या युद्धाच्या वेळी भारतातील गव्हर्नर कोण होते? प्लासीच्या युद्धाच्या वेळी भारतातील गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह हे होते. पुढचा प्रश्न आहे, UNOचे कोणते अंग पर्यावरणाशी संबंधित आहे? UNEP. UNEP हे अंग पर्यावरणाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटना कशी विभागली गेली आहे? भारतीय राज्यघटना 22 भागामध्ये विभागली गेली आहे. पुढीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था भारतात चलन जारी करते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला देशबंधू म्हणून ओळखले जाते? चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हिपच्या हाडांशी कोणते स्नायू जोडलेले आहे? हिपच्या हाडांशी इलिओपोज मसल्स हे स्नायू जोडलेले आहेत. पुढीलपैकी कोणती UNOची अधिकृत भाषा नाही? UNOची अधिकृत भाषा 6 आहेत. त्यामध्ये अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश हे आहे. अर्थ दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? अर्थ दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
इंदिरा गांधी अणुकेंद्र कोठे आहे? इंदिरा गांधी अणुकेंद्र कल्पकम तमिळनाडू येथे आहे. जम्मू काश्मीरमधील कोणता जिल्हा केशराचे सर्वाधिक उत्पादन करतो? जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्हा केशराचे सर्वाधिक उत्पादन करतो. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम मोहन रॉय हे नव्हते. आदिग्रंथ हा मुख्य पवित्र ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे? आदिग्रंथ हा मुख्य पवित्र ग्रंथ शीख धर्माचा आहे. आदिग्रंथ हा शीख धर्माचा मुख्य पवित्र ग्रंथ आहे. मूळतः 5वा शीख गुरु अर्जुन देव यांच्या निर्देशानुसार हे संकलित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य याचे उद्दिष्ट काय? मिशन इंद्रधनुष्य याचे उद्दिष्ट आहे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी, म्हणजेच 2 वर्षापर्यंतची मुले व गर्भवती महिलांसाठी उपलब्ध लसींचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे हे मिशन इंद्रधनुष्य याचे उद्दिष्ट आहे. 2020 मध्ये खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? 2020 मध्ये PV सिंधू यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली कधी भारतात आले होते? ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली 1946 मध्ये कॅबिनेट मिशन दरम्यान भारतात आले होते. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणाचा उल्लेख आहे? भारतीय राज्यघटनेत कलम 29 अन्वये अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणाचा उल्लेख आहे. हत्ती उत्सव कोठे साजरा केला जातो? हत्ती उत्सव जयपूर येथे साजरा केला जातो. प्रथम महायुद्धात आपला जीव गमावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोणते स्मारक बांधण्यात गेले होते? प्रथम महायुद्धात आपला जीव गमावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेट हे स्मारक बांधण्यात गेले होते. पहिल्या महायुद्धात ठार झालेल्या 80,000हून अधिक सैनिकांच्या स्मृती स्मारक म्हणून इंडिया गेट हे स्मारक बांधण्यात आले. हे स्मारक अतिशय भव्य 42 मीटर उंच अशी कमान आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट एडविन लुटियन्स यांनी हे डिझाईन केले होते. इंडिया गेटला या अगोदर ऑल इंडिया वॉर मेमोरियल असे नाव देण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणी अणुसंख्या यावरती आधारित आहे. इस्रोचे अध्यक्ष यांनी ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे? इस्रोचे अध्यक्ष यांनी ह्युमन स्पेस फ्लाईट या सेंटरचे उद्घाटन बेंगळुरू येथे करण्यात आले होते. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपट क्षेत्र यामध्ये दिला जातो. पंचवार्षिक योजनेची संकल्पना कशावर आधारित होती? पंचवार्षिक योजनेची संकल्पना सोव्हिएत युनियन यावर आधारित होती. जयपूरमध्ये जंतर मंतर कोणी बांधली? जयपूरमध्ये जंतर मंतर महाराजा जयसिंग यांनी बांधली. एजी मार्ग याचे मुख्यालय कोठे आहे? एजी मार्ग याचे मुख्यालय फरीदाबाद हरियाणा येथे आहे. HTML याची पहिली आवृत्ती कोणी शोधली? HTMLचे पहिलं वर्जन टिम बर्नर्स-ली यांनी शोधून काढले. पुढचा प्रश्न आहे, काला आजार किंवा काळा ताप कशामुळे होतो? काला आजार किंवा काळा ताप प्रोटोझोआ याच्यामुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त भारतातील सर्वात नवीन चित्रपट कोणता? ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित भारतातील नवीन चित्रपट म्हणजे लगान. या अगोदर फक्त भारतातील 3 चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेट झाले होते. त्यातला पहिला होता मदर इंडिया, दुसरा आहे सलाम बॉम्बे, तिसरा आहे लगान. वनस्पती संप्रेरक खालीलपैकी कोणता आहे? वनस्पती संप्रेरक हे इन्सुलिन आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक तंत्रज्ञान दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक तंत्रज्ञान दिन दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर 2020 मध्ये इंस्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते? 5 ऑक्टोबर 2020 मध्ये इंस्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन सिस्ट्रोम हे होते. शिप्रा नदीच्या काठावर कुंभमेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? शिप्रा नदीच्या काठावर कुंभमेळा मध्य प्रदेश या राज्यात आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न आहे,
कोणत्या वर्षी ए आर रेहमानला 2 वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकला? 2009 साली ए आर रेहमानला 2 वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकला. पेटा इंडियाची स्थापना कधी झाली? पेटा इंडियाची स्थापना 2000 साली झाली. चांदीचा रंग काळा का होतो? हायड्रोजन सल्फाइडमुळे चांदीचा रंग काळा होतो. पुढचा प्रश्न आहे, धनुयात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? धनुयात्रा उत्सव ओडिशा या राज्यात साजरा केला जातो. वन्यजीव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? वन्यजीव दिन दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रथम सोशल नेटवर्किंग साईट कोणती आहे? प्रथम सोशल नेटवर्किंग साईट ही 6degrees.com ही आहे. कोणतीही योजना शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देते? पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देते. महाबलीपुरम मंदिर कुठे आहे? महाबलीपुरम मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. शक संवत कोणत्या महिन्यापासून सुरू होईल? शक संवत चैत्र महिन्यापासून सुरू होईल. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचे कारण काय होते? सायमन कमिशन विरोधात निषेध केल्यानंतर लाला लजपत राय यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण होते. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांच्या आदेशानुसार लाठीचार्जमुळे जखमी झाल्यावर लाला लजपत राय यांनी 17 नोव्हेंबर 1928 रोजी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या राजकीय परिस्थितीचा अहवाल देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सायमन कमिशनच्या विरोधात लाला लजपत राय अहिंसक मोर्चाचे नेतृत्व करत होते. पुढचा प्रश्न आहे, MS-DOS म्हणजे काय? MS-DOS ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कोणत्या देशाने रोड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भारताशी सामंजस्य करार केला आहे? ऑस्ट्रिया देशाने रोड इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी भारताशी सामंजस्य करार केलेला आहे. रेल्वे महिला हेल्पलाईन नंबर कोणता? रेल्वेमध्ये महिला हेल्पलाईन नंबर 182 हा आहे. पुढचा प्रश्न आहे, बार्दोछम हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? बार्दोछम हे लोकनृत्य अरुणाचल प्रदेश या राज्याचे आहे. कोणत्या संविधान दुरुस्ती अधिनियमाने सिक्कीम भारताचा भाग मानला? 36व्या संविधान दुरुस्ती अधिनियमाने सिक्कीम भारताचा भाग मानला. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगरच्या पुढीलपैकी कोणत्या राणीने बादशाह अकबरशी युद्ध केले? चांद बीबी या अहमदनगरच्या राणीने बादशाह अकबरशी युद्ध केले. तात्या टोपे कोणत्या क्रांतीचे संबंधित आहे? तात्या टोपे 1857 क्रांती याच्याशी संबंधित आहे. भारतीय सागवान वृक्षारोपण पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? केरळ राज्यातील चट्टू मेनन यांना भारतीय सागवान वृक्षारोपण पिता म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, निलगिरीमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? निलगिरीमधील सर्वात उंच शिखर बोडा बेट्टा हे आहे. पुढीलपैकी कोणत्या कादंबरीमधून वंदे मातरम घेण्यात आले? आनंदमठ या कादंबरीमधून वंदे मातरम घेण्यात आले. भारतातील कोणते राज्य सर्पबोटीच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे? भारतातील केरळ हे राज्य सर्पबोटीच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, सागा 220 म्हणजे काय? सागा 220 एक सुपर कॉम्प्युटर आहे. सागा 220 हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेला एक सुपर कॉम्प्युटर आहे. त्याचे अनावरण 2 मे 2011 रोजी इस्रोने केले होते. 8 जानेवारी 2018पर्यंत हे भारतातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर होते. पण आता प्रत्युष हे सुपर कॉम्प्युटरने त्याला मागे टाकलेले आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 कुठे आयोजित केला जाईल? फिफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये आयोजित केला जाईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे आहेत. पद्मापनी बोधिसत्वाची चित्रकला कोणत्या वेळेस सापडली? पद्मापनी बोधिसत्वाची चित्रकला अजिंठा मठातील एक गुहेत सापडली. पॅरेन्कायमा कोणत्या प्रकारचे ऊतक आहे? पॅरेन्कायमा सिंपल परमनंट टिश्यू मेम्ब्रेन आहे. नामशेष प्रजाती कोणत्या पुस्तकात नमूद केली जाते? नामशेष प्रजाती लाल डेटा बुकमध्ये नमूद केली जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली ग्रामीण परिषद कुठे झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली ग्रामीण आणि 51वी राष्ट्रीय परिषद फैजपूर येथे झाली. आणि या फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. 1 निबल म्हणजे किती? 1 निबल म्हणजे 4 बिट्स.
प्रकाश संश्लेषणाचे मुख्य घटक काय आहेत? प्रकाश संश्लेषणाचे मुख्य घटक सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे आहेत. भारतातील पहिले सुपर कॉम्प्युटर कोणते होते? परम 8000 हे भारतातील पहिले सुपर कॉम्प्युटर आहे. पुढचा प्रश्न आहे, चौसाची लढाई कोणामध्ये लढली गेली? शेर खान आणि हुमायूं यांच्यामध्ये 1534 साली चौसाची लढाई लढण्यात आली. वापरकर्ता आणि संगणक यांच्यात इंटरफेस म्हणजेच दुवा म्हणून कोण काम करते? वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणजे दुवा म्हणून OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम हे काम करते. भारतीय राज्यघटनेत केशवानंद भारती प्रकरणाचे महत्त्व काय आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत किंवा मूलभूत रचना संसदीय दुरुस्तीने बदलू शकत नाही याची हमी हे केशवानंद भारती प्रकरणाचे महत्त्व आहे. पुढीलपैकी कोणता UNOचा कायम सदस्य नाही? मलेशिया हा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा कायम सदस्य नाही. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान अरुणा असफ अली यांनी भारतीय राष्ट्रध्वज कोठे लावला? 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान अरुणा असफ अली यांनी गवाले टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. पुढचा प्रश्न आहे, नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 साली करण्यात आली. महालनोबिस मॉडेलशी कोणते पंचवार्षिक योजना संबंधित आहे? दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस मॉडेलशी संबंधित आहे. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61 मध्ये घेण्यात आली. गुजरातमधील तेलाची मुख्य क्षेत्रे कोणती? अंकलेश्वर हे गुजरातमधील तेलाचे प्रमुख क्षेत्र आहे. 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे तेल उत्पादक देश कोणता? रशिया हा 2019 मधील दुसऱ्या क्रमांकाचे तेल उत्पादक देश होता. UPUचे फुलफॉर्म काय? युनिव्हर्सल पोस्टल युनियन हे UPUचे फुलफॉर्म आहे. राजस्थानमधील फळ चित्रकला कशाशी संबंधित आहे? राजस्थानमधील फळ चित्रकला धर्म याच्याशी संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आहे. CSIRचा फुलफॉर्म काय? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हे CSIRचे फुलफॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, रॉक मिठाचे धातू काय आहेत? रॉक मिठाचे धातू आहेत हॅलाइड्स. रॉक मिठाचे रासायनिक सूत्र आहे NaCl. त्यालाच आपण टेबल मीठ किंवा सामान्य मीठ असे म्हणतो. रॉक मीठ हे हॅलाइडसाठी वापरले जाणारे औद्योगिक नाव आहे. घुमर नृत्य कोणत्या राज्यात केले जाते? घुमर हे नृत्य राजस्थान या राज्यात केले जाते. सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्तरीय क्रॉसिंग मुक्त करण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? सेतू भारतम कार्यक्रम हे सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्तरीय क्रॉसिंग मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, छत्तीसगड याची राजधानी काय आहे? छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. भारताची पहिली फ्लोटिंग स्कूल कोठे आहे? भारताची पहिली फ्लोटिंग स्कूल मणिपूर येथे आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव म्हणजे लोकतक तलाव येथे फ्लोटिंग एलिमेंटरी स्कूल बनवण्यात आली. पेशींच्या कोणत्या भागात सेलचा पॉवर हाऊस म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया या भागात सेलचा पॉवर हाऊस असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोणते डिव्हाइस AC करंटला DC मध्ये रूपांतरित करते? रेक्टिफायर हे डिव्हाइस AC करंटचं DC मध्ये रूपांतरित करते. गोवर हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? गोवर हा व्हायरल डिसीज म्हणजे विषाणू रोग आहे. कथकली नृत्य कोठे सादर केले जाते? कथकली नृत्य केरळा येथे सादर केले जाते. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींना चंपारण येथे जाण्यासाठी खालीलपैकी कोणी राजी केले? राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना चंपारण येथे जाण्यासाठी राजी केले. हैदराबादचे 4 मिनार कोणी बांधवले? हैदराबादचे 4 मिनार मोहम्मद कुली कुतुबशाह यांनी बनवले. पुढचा प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स कशामध्ये असतात? पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स प्लाझ्मा यामध्ये असतात. हार्ड डिस्क कोणत्या प्रकारची डिव्हाइस आहे? हार्ड डिस्क सेकंडरी डिव्हाइस आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वप्रथम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात गेले? स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वप्रथम जे धरण बांधण्यात आले ते महानदी या नदीवर बांधण्यात आले.
खालीलपैकी कोणता हार्डवेअरचा भाग नाही? MS ऑफिस हे हार्डवेअरचा भाग नाही. वाहनाने प्रवास केलेले अंतर मोजण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? वाहनाने प्रवास केलेले अंतर मोजण्यासाठी ऑडोमीटर हे डिव्हाइस वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, गियासुद्दीन बल्बन याच्याकडून सुलतान म्हणून कधी राज्य केले? 1265 ते 1287 मध्ये गियासुद्दीन बल्बन याच्याकडून सुलतान याने राज्य केले. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून किती वेळा भारत निवडला गेला? एकूण 8 वेळा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून भारत निवडला गेला. 2030 पर्यंत किती मेगासिटी असणार आहेत? 2030 पर्यंत एकूण 7 मेगासिटी असणार आहेत. सौभाग्य योजना हे त्याचे उद्दिष्ट काय? 2019 पर्यंत देशभरातील प्रत्येक घरात वीज जोडणी देऊन सर्वांसाठी 24 तास 7 दिवस वीज पुरवणे हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव शरीर याचा सर्वात लांब भाग कोणता? मानव शरीर याचा सर्वात लांब भाग म्हणजे त्वचा हे आहे. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आले. नेपाळमधील खालीलपैकी कोणत्या मुलीने 126 तास नृत्य केले? नेपाळमधील वंदना नेपाळ या मुलीने 126 तास नृत्य केले. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त लोकसंख्या आहे? 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, चष्मा अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? चष्मा अणुऊर्जा प्रकल्प पाकिस्तान येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, बांगलादेशातील भारताचे राजदूत कोण आहेत? बांगलादेशातील भारताचे राजदूत विक्रम डोराई स्वामी हे आहेत. 1857च्या क्रांतीनंतर बहादूर शाह जफर यांना कोठे हद्दपार केले? 1857च्या क्रांतीनंतर बहादूर शाह जफर यांना रंगून येथे हद्दपार करण्यात आले. पद्मावतीचे लेखक कोण आहेत? पद्मावतीचे लेखक मलिक मोहम्मद जैसी हे आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी याची स्थापना कधी झाली? मौलाना अबुल कलाम आझाद या ट्रॉफीची स्थापना 1956-57 साली करण्यात आली. कैलास सत्यार्थी यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली? कैलास सत्यार्थी यांनी बचपन बचाव आंदोलन या चळवळीची सुरुवात केली. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. महासागराची खोली कशाने मोजली जाते? महासागराची खोली फॅथोमीटर याने मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळ कधी सुरू करण्यात आली? खिलाफत चळवळ 1919 साली सुरू करण्यात आली. कोणते कलम भारतीय राष्ट्रपतींच्या महाभियोगाशी संबंधित आहे? कलम 61 हे भारतीय राष्ट्रपतींच्या महाभियोगाशी संबंधित आहे. ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना याचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे. संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत NCSM हे काय काम करते? नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम ही एक स्वायत्त संस्था आहे जी संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजात वैज्ञानिक स्वभाव प्रोत्साहित आणि विकसित करण्याच्या उद्देशाने काम करते. कोलेरी तलाव कोणत्या राज्यात आहे? कोलेरी तलाव आंध्र प्रदेश या राज्यात आहे. अशोका कोणत्या राज्यात सांची स्तूप स्मारक बनले आहे? अशोकाने मध्य प्रदेश या राज्यात सांची स्तूप हे स्मारक बनले आहे. बाळाला गर्भाशयात अन्न कसं मिळते? बाळाला गर्भाशयात प्लॅसेंटाद्वारे अन्न मिळते. एक हाड दुसऱ्या हाडांना कशाने जोडले आहे? एक हाड दुसऱ्या हाडांना अस्थिबंधन ऊतीने जोडलेले आहे. नमच्या बर्वा आणि कामेत ही कशाची उदाहरणे आहेत? नमच्या बर्वा आणि कामेत ही हिमालयन शिखरांची उदाहरणे आहेत. विधानसभेवर कोणाद्वारे बॉम्ब फेकण्यात आले? विधानसभेवर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्याद्वारे बॉम्ब फेकण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष श्री न्यायमूर्ती एच.एल. दत्तू हे आहेत. खालीलपैकी कोणत्या संस्थेत काली बनली आहे? काली म्हणजे एक लिनियर इलेक्ट्रॉन ॲक्सिलेटर आहे. ही DRDO आणि भाभा अणु संशोधन केंद्र यांच्याद्वारे बनली गेली आहे.
DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. BARCचा फुल फॉर्म आहे बाबा आर्मिक रिसर्च सेंटर. त्याला आपण बार कसं म्हणतो. भूकंपाची तीव्रता कशाने मोजतात? भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने मोजतात. पुढीलपैकी कोणती व्हॉलेटाईल मेमरी आहे? रॅम ही व्हॉलेटाईल मेमरी आहे. त्याला आपण रँडम ॲक्सेस मेमरी असं म्हणतो. चंद्रगुप्त 1चा उत्तराधिकारी कोण होता? चंद्रगुप्त 1चा उत्तराधिकारी समुद्रगुप्त हा होता. IDN याचा फुल फॉर्म काय? IDNचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम. IMFमध्ये किती सदस्य देश आहेत? IMFमध्ये एकूण 190 सदस्य देश आहेत. जैन धर्माचा 24वा तीर्थंकर कोण होता? जैन धर्माचा 24वे तीर्थंकर महावीर स्वामीजी हे होते. तर 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होते. भारतातील प्रथम विमा कंपनी कोणती आहे? ओरिएंटल लाईफ विमा कंपनी ही भारतातील प्रथम विमा कंपनी आहे. वायुमंडलीय दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? वायुमंडलीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. मायक्रोचिप कशापासून बनवल्या गेल्या जातात? मायक्रोचिप सिलिकॉनपासून बनवल्या जातात. भारतीय घटनेचे कलम 368 कशाशी संबंधित आहे? भारतीय घटनेचे कलम 368 घटनात्मक दुरुस्ती याच्याशी संबंधित आहे. संसदेला घटनेत सुधारणा करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे वातावरणाचे 5 स्तर योग्य क्रमाने लिहा. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. इब्न बतूता कोणाच्या शासनकाळात भारतात आला? इब्न बतूता मोहम्मद बिन तुघलक याच्या शासनकाळात भारतात आला. बँक रेट म्हणजे काय? सूट दर म्हणून ओळखला जाणारा बँक दर हा व्याज आहे जो केंद्रीय बँक आपल्या कर्जावर वसूल करते आणि व्यावसायिक बँकेला अग्रिम करते. द रेट ऑफ इंटरेस्ट which सेंट्रल बँक चार्जेस ऑन इट्स लोन अँड ॲडव्हान्सेस टू अ कमर्शियल बँक. त्याला आपण बँक रेट असं म्हणतो. पंचमहाल कोठे आहे? पंचमहाल फतेपूर सिक्री येथे आहे. नई मंजिल योजनेचे उद्दिष्ट काय? अल्पसंख्याक तरुणांना फायदा होईल या उद्देशाने नई मंजिल ही योजना सुरू करण्यात आली. अल्पसंख्याक तरुणांना औपचारिक शिक्षण व कौशल्य मिळावे यासाठी त्यांना संघटित क्षेत्रात चांगले रोजगार आणि रोजगाराची साधने मिळवून देण्याचे उद्दिष्ट या नई मंजिल योजनेची आहे. पुढचा प्रश्न आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा कायमस्वरूपी सदस्य खालीलपैकी कोणता आहे? UNOचा कायमस्वरूपी सदस्य फ्रान्स हा आहे. एकूण 5 देश हे UNOचे कायम सदस्य आहेत. USA, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि रशिया. अग्नी 5 याची श्रेणी कोणती आहे? अग्नी 5 याची श्रेणी आहे 5500 ते 5800 किलोमीटर. अग्नी 5 एक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ज्याची श्रेणी 5500 ते 5800 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रशिक्षकांना कोणता पुरस्कार दिला जातो? प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. आर्थिक आपत्कालीन तरतूद हे कोणत्या लेखामध्ये अंतर्भूत केली आहे? आर्थिक इमर्जन्सी म्हणजेच फायनान्शियल इमर्जन्सी ही कलम 360 मध्ये अंतर्भूत केलेली आहे. पुढीलपैकी कोणता CPUचा सॉफ्टवेअर भाग आहे? CPUचा खालीलपैकी प्रोग्रॅमिंग हा सॉफ्टवेअरचा भाग आहे. काळी माती भारतात कुठे आढळते? काळी माती भारतात महाराष्ट्रात आढळते. स्मॉलपॉक्स वॅक्सिन ही लस कोणी शोधली? स्मॉलपॉक्स वॅक्सिन ही लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधली. स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू करण्यात आले? स्वच्छ भारत अभियान 2014 पासून सुरू करण्यात आले. कोणता पुरस्कार खेळाशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार हा खेळाशी संबंधित आहे. शालिमार बाग याची शैली कोणती आहे? शालिमार बाग याची शैली पर्शियन आहे. स्वित्झर्लंडच्या सभोवताल कोणते पर्वत आहे? स्वित्झर्लंडच्या सभोवताल आल्प्स हे पर्वत आहे. भात शेतामध्ये कोणता वायू तयार होतो? भात शेतामध्ये मिथेन हा वायू तयार होतो. पुढीलपैकी कोणी आवर्त सारणी तयार केली? मेंडेलिव यांनी जुनी आवर्त सारणी तयार केली तर मोस्ले यांनी आधुनिक आवर्त सारणी तयार केली. पुढचा प्रश्न आहे MSP यामध्ये एकूण किती पिके येतात? MSP मध्ये एकूण 22 पिके येतात.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ऊसासाठी FRP जाहीर केले आहे. त्या व्यतिरिक्त MSP अंतर्गत समावेश 22 पिके अशी आहेत ज्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तीळ, नाचणी, तूर, मूग, उडद, शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, गहू, बार्ली, हरभरा, मसूर इत्यादी पिके येतात. पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? काझीरंगा नॅशनल पार्क आसाम येथे आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया याचे लेखक दादाभाई नौरोजी आहे. मिठाचा सत्याग्रह कधी सुरू करण्यात आला? मिठाचा सत्याग्रह 1930 साली सुरू करण्यात आला. ALUचे फुलफॉर्म काय? ALUचा फुलफॉर्म आहे अर्थमेटिक अँड लॉजिक युनिट. पटना कलाम पेंटिंग्स कोणत्या राज्यातील आहे? पटना कलाम पेंटिंग्स बिहार या राज्यातील आहे. सांध्यांमध्ये कोणते द्रव वाहते? सांध्यांमध्ये सिनोवियल फ्लुइड हे द्रव वाहते. बाबरनामा कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे? बाबरनामा चगाईताई भाषा म्हणजे तुर्की यामध्ये लिहिले गेले आहे. विधानसभेवर बॉम्ब कोणी फेकले? विधानसभेवर बॉम्ब भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी फेकले. कॉम्प्युटरचा कोणता भाग CPU नियंत्रित करतो? कॉम्प्युटरचा कंट्रोल युनिट हा भाग CPU नियंत्रित करतो. स्पॅम संगणकाशी काय संबंधित आहे? स्पॅम संगणकाशी डिजिटल जंक मेल हे संबंधित आहे. खिलाफत चळवळ कोठे सुरू झाली? खिलाफत चळवळ लखनौ येथे सुरू झाली. सध्याचे संयुक्त राष्ट्र महासचिव कोणत्या देशाचे आहेत? सध्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव पोर्तुगाल या देशाचे आहेत. युनोचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे पोर्तुगाल देशाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी झाली? शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन याची स्थापना 15 जून 2001 साली झाली. माणिकरत्नला अजून काय म्हणतात? माणिकरत्नला गुलाबी रुबी स्टोन असेही म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रुबी हा सूर्याचा रत्न आहे. 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या? 2019च्या निवडणुकीत BJPने एकूण 303 जागा जिंकल्या. पुढीलपैकी कोणा राष्ट्रपतींनी हवामान बदलावरील अंडर वॉटर समिट आयोजित केली? मोहम्मद नशीद. राष्ट्राध्यक्ष मालदीव यांनी हवामान बदलावरील अंडर वॉटर समिट आयोजित केली. क्राय योजना कशाशी संबंधित आहे? क्राय ही योजना मुलांशी संबंधित आहे. क्रायचा फुलफॉर्म आहे चाइल्ड राईट्स अँड यूथ. ही एक भारतीय स्वयंसेवी संस्था आहे जी सर्व मुलांचे बालपण सुखी बनवण्याच्या दिशेने कार्य करते. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात कोणती अट दिली आहे? भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये संघ आणि राज्य यांच्यातील शक्तीचे वाटप आणि कार्य निर्देश केलेले आहे. यामध्ये 3 यादी आहेत. यालाच आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असे म्हणतो. भारतातील दरडोई उत्पन्न सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात दरडोई उत्पन्न गोवा या राज्याचे आहे. पुढचा प्रश्न आहे, लिंगराजा मंदिर कोणत्या कला प्रकारचे आहे? लिंगराजा मंदिर कलिंगा आर्किटेक्चर या कला प्रकारचे आहे. पहिला वन डे क्रिकेट सामना कधी खेळला गेला? 5 जानेवारी 1971 साली पहिला वन डे क्रिकेट सामना खेळण्यात आला. खालीलपैकी कोणत्या ग्रहावर लिथोस्फिअर सापडला नाही? नेपच्यून या ग्रहावर लिथोस्फिअर सापडला नाही. रॉड्स आणि शंकू कोठे आहेत? रॉड्स आणि शंकू हे डोळ्यातील पडद्यामध्ये आढळतात. त्याला आपण रेटिना म्हणतो. पूर्व पश्चिम कॉरिडॉरमध्ये कोणती टर्मिनल शहरे सामील झाली आहेत? पूर्व पश्चिम कॉरिडॉरमध्ये पोरबंदर आणि सिलचर ही शहरे सामील झालेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते आयोग केंद्र राज्य संबंधाची तपासणी करते? सरकारिया कमिशन हे आयोग केंद्र राज्य संबंधाची तपासणी करते. सरकारिया कमिशनची स्थापना भारत सरकारने 1983 मध्ये केली होती. सरकारिया कमिशनचा सनद विविध विभागांवरील केंद्र राज्य संबंधाची तपासणी करते.
पुढचा प्रश्न आहे, मिशन शक्ती म्हणजे काय? मिशन शक्ती एक अँटी सॅटेलाइट वेपन आहे. पुलित्झर पुरस्कार कोणते विद्यापीठ वितरित करते? पुलित्झर पुरस्कार कोलंबिया विद्यापीठ वितरित करते. पुलित्झर पुरस्कार हा अमेरिकेत वर्तमानपत्र, मासिक आणि ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या रचनांमधील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येतो. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा पारित झाल्यानंतर गव्हर्नर जनरल कोण होते? हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा पारित झाल्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेस वाहते? भारतातील नर्मदा ही नदी पूर्वेकडून पश्चिमेस वाहते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. लंडन कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? लंडन हे थेम्स नदीच्या काठावर असलेले शहर आहे. ऑक्टोबर 2020 सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑक्टोबर 2020 सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर टॅली ही एक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नाही. बुलंद दरवाजा कोठे आहे? बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री येथे आहे. RBIचे मुख्यालय कोठे आहे? RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मुद्रा राक्षसा याचे लेखक कोण आहे? मुद्रा राक्षसा याचे लेखक विशाख दत्त हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, 30 विकेटसह खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पर्पल कॅप जिंकली? कागिसो रबाडा या खेळाडूने IPL मध्ये 2020 साली पर्पल कॅप जिंकली. UK दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले? थेरेसा मे यांना UK दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना निवडण्यात आले होते. अल हिलाल मासिकाची स्थापना खालील कोणी केली? अल हिलाल या मासिकाची स्थापना मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या धातूचा प्रतिकार सर्वाधिक आहे? निक्रोम या धातूचा प्रतिकार सर्वाधिक आहे. ATM मशीनचा शोध कोणी लावला? ATM मशीनचा शोध जॉन ॲड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावला. भारतीय निर्यात आयात बँक याची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय निर्यात आयात बँक म्हणजे एक्झिम बँक याची स्थापना 1982 साली करण्यात आली. ला लिगासाठी भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? ला लिगासाठी रोहित शर्मा यांना भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडण्यात आले. लीडचे चिन्ह काय? लीडची संज्ञा आहे PB. त्याची अनुसंख्या आहे 82. सार्कचे फुल फॉर्म काय? सार्कचा फुल फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन. 2006 खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? 2006 मनरेगा ही योजना सुरू करण्यात आली. बेडूक याचे वैज्ञानिक नाव काय आहे? बेडूक याचे वैज्ञानिक नाव आहे राणा टिगरिना. पुढचा प्रश्न आहे, इस्रोने प्रक्षेपित केलेला नवीन उपग्रह कोणता आहे? इस्रोने प्रक्षेपित केलेला नवीन उपग्रह CMS-01 हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आर्द्रता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते? आर्द्रता हायग्रोमीटर या यंत्राद्वारे मोजली जाते. महात्मा गांधी INCचे अध्यक्ष कोठे बनले? महात्मा गांधी हे भारतीय नॅशनल काँग्रेसचे बेळगाव 1924 अध्यक्ष बनले. रेल्वे बोर्डाचे पहिले CEO कोण आहे? रेल्वे बोर्डाचे पहिले CEO विनोद कुमार यादव हे आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दलाल स्ट्रीट येथे आहे. पुढीलपैकी कोणत्या राज्यात अरवली परिक्षेत्र स्थित नाही? महाराष्ट्र या राज्यात अरवली परिक्षेत्र स्थित नाही. अरवलीमध्ये सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. बंगालच्या विभाजनादरम्यान भारताचा व्हायसराय कोण होता? बंगालच्या विभाजनादरम्यान भारताचा व्हायसराय लॉर्ड कर्झन हा होता. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र मोदी आहे.
नीती आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात झाली? मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे 30 डिसेंबर 1906 मध्ये झाली. WTO याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचे अध्यक्ष रॉबर्टो एझेवेदो हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा फिफा विश्वचषक जिंकला? ब्राझील या देशाने सर्वाधिक फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2018 मध्ये रशियाने आयोजित केलेला सर्वात अलीकडील विश्वचषक फ्रान्सने जिंकला. मिठाचे रासायनिक सूत्र काय? मिठाचे रासायनिक सूत्र आहे NaCl. सोडियम क्लोराईडला टेबल मीठ म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, CSIR याचे महासंचालक कोण आहे? CSIR याचे महासंचालक शेखर C. मंडे हे आहेत. अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडणारे कोणते कालवे आहेत? अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडणारा पनामा हा कालवा आहे. ऑक्टोबर 2020 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? ऑक्टोबर 2020 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आहेत. पंतप्रधान इम्रान खान कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत? पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे आहेत. मांजरी कोणत्या प्रजातीशी संबंधित आहे? मांजरी हे फेलिडे या फॅमिलीशी संबंधित आहे. भारताचे पंतप्रधान होणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहे? भारताचे पंतप्रधान होणारे सर्वात वयस्कर व्यक्ती मोरारजी देसाई हे आहेत. वयाच्या 81 वर्षी 23 दिवस एवढ्या वयाच्या असताना मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले. आणि सर्वात तरुण व्यक्ती म्हणजे राजीव गांधी, वयाच्या 40 वर्ष 72 दिवस यावेळेस राजीव गांधी हे पंतप्रधान बनले. USA आणि रशिया यांच्यात कोणती सामुद्रधुनी आहे? USA आणि रशिया यांच्यात बेरिंगची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या वतीने लढणारे कोणते वकील आहेत? आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांच्या वतीने लढणारे हरीश साळवे हे वकील आहेत. पुढीलपैकी कोणती उत्पादने गुगलशी संबंधित नाही? iTunes ही उत्पादने गुगलशी संबंधित नाही. जूल हे कशाचे SI युनिट आहे? जूल हे ऊर्जेचे SI युनिट आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध. मुघल राजवंश याचे संस्थापक कोण आहे? मुघल राजवंश याचे संस्थापक आहेत बाबर. पुढचा प्रश्न आहे, रक्त गोठण्यासाठी कोणते विटॅमिन आवश्यक आहे? रक्त गोठण्यासाठी विटॅमिन K हे आवश्यक आहे. भारतीय भाषेत प्रथम कोणत्या राष्ट्रीय मासिकाचे प्रकाशन केले गेले होते? भारतीय भाषेत प्रथम बेंगाल गॅझेट या राष्ट्रीय मासिकाचे प्रकाशन केले गेले होते. खालीलपैकी कोणत्या प्रयोगास ई-गव्हर्नन्स अवॉर्ड प्राप्त झाला? भीम ॲप या प्रयोगास ई-गव्हर्नन्स अवॉर्ड देण्यात आला. कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यात केला जातो? कुचिपुडी नृत्य आंध्र प्रदेश या राज्यात केला जातो. खालीलपैकी कोणता देश साप्टाचा सदस्य नाही? सिंगापूर हा देश साप्टाचा सदस्य नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे साप्टाचे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे, HTTP मधील P म्हणजे काय? HTTP मधील P हे प्रोटोकॉल आहे. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. IP ॲड्रेसला डोमेन नावामध्ये रूपांतरित काय करते? IP ॲड्रेसला डोमेन नावामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण DNS यूज करतो. त्याला आपण डोमेन नेम सिस्टीम असं म्हणतो. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये कशामध्ये समाविष्ट केलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये कलम 51A मध्ये समाविष्ट केलेले आहे. ड्रीम्स फॉर माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ड्रीम्स फॉर माय फादर
या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा हे आहेत. संगणकाची गती कशावर अवलंबून नाही. संगणकाची गती ग्राफिक्स कार्ड याचा जो काय आकार याच्यावर अवलंबून नाही. खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वात श्रीमंत आहे. तृतीय क्षेत्र हे सर्वात श्रीमंत क्षेत्र आहे. खालीलपैकी कोणती भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही. मांडू मंदिर मध्य प्रदेश हे युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये येत नाही. पुढीलपैकी कोणता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा भाग नाही. FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा भाग नाही. रॅम मेमरीशी संबंधित असल्यास प्रिंटर कशाशी संबंधित आहे. रॅम मेमरीशी ज्या पद्धतीने संबंध आहे त्यानुसार लेझर किरण म्हणजेच लेझर ब्रेन प्रिंटरशी संबंधित आहे. किनारपट्टीची सीमा सर्वात लांब कोणत्या राज्याला आहे. समुद्रकिनारा सर्वात जास्त गुजरात या राज्याला लाभलेला आहे. मीठ किंवा दांडी मार्च कोणत्या चळवळीस प्रारंभ केला. मीठ किंवा दांडी मार्च सविनय कायदेमग या चळवळीस प्रारंभ केला. नालंदा विद्यापीठ कोणी बनवले. नालंदा विद्यापीठ राजा कुमारगुप्त पहिला यांनी बनवले. कोणत्या देशाकडे स्वतःची अण्वस्त्रे नाहीत. जपान या देशाकडे स्वतःची अण्वस्त्रे नाहीत. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2020 कोणी प्रकाशित केला. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2020 संयुक्त राष्ट्र यांनी प्रकाशित केला. यामध्ये भारताचे स्थान आहे 144. फिफा विश्वचषक क्रमवारीत कोणता देश प्रथम आहे. फिफा विश्वचषक क्रमवारीत बेल्जियम हा देश प्रथम आहे. 1931 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1931 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कराचीच्या अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे होते. क्षेपणास्त्र आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताचे कोणते बेट प्रसिद्ध आहे. व्हीलर बेट हे क्षेपणास्त्र आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे. घटनेत अनुच्छेद 35 याचा समावेश कधी करण्यात आला. घटनेत अनुच्छेद 35 याचा समावेश 1954 साली करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांना पुढीलपैकी कोणत्या मूर्ती देण्यात आल्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांना देवी सरस्वती मूर्ती यांची मूर्ती देण्यात येते. मेची नदी ही एक कशाची उपनदी आहे. मेची नदी ही महानदी याची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोण RBIचे नवीन कार्यकारी गव्हर्नर आहेत. शक्तिकांत दास हे RBIचे नवीन कार्यकारी गव्हर्नर आहेत. कोणत्या देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना ताब्यात घेण्यात आले. मालदीवचे अहमद अदीब या माजी उपराष्ट्रपतींना अटक करण्यात आली. खालीलपैकी कोणाला राबिया दुरानी म्हणून ओळखले जात असे. दिलास बानो बेगम यांना राबिया दुरानी म्हणून ओळखले जात असे. पुढचा प्रश्न आहे. बारिद वाब कोणाच्या दरम्यान आहे. बारिद वाब रवी आणि बियास या नद्यांच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचे उगम कोठे आहे. गोदावरी नदीचे उगम त्र्यंबकेश्वर येथे आहे. धर्मसभेचे संस्थापक कोण होते. धर्मसभेचे संस्थापक राधाकांत देव हे होते. खालील पर्यायामधील चुकीचा पर्याय ओळखा. माईक, स्पीकर, हेडफोन आणि ॲम्प्लिफाय. तर याचं उत्तर आहे माईक, कारण बाकीचे सगळे आउटपुट डिव्हाइस आहेत. माईक हा इनपुट डिव्हाइस आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने रायतू भरोसा ही योजना सुरू केली. आंध्र प्रदेश या राज्य सरकारने रायतू भरोसा ही योजना सुरू केली. खालीलपैकी कोणते घटक ॲसिड रेनशी संबंधित नाही. कार्बन मोनॉक्साईड हा घटक ॲसिड रेनशी संबंधित नाही. रिंगवर्म कशामुळे होतो. रिंगवर्म बुरशीमुळे होतो. मानवी पर्यावरण संरक्षण विषयावरील प्रथम परिषद कोणती होती. द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट स्टॉकहोम ही पर्यावरण संरक्षण विषयावरील प्रथम परिषद होती. जगातील सर्वात जास्त भात उत्पादक देश कोणता. जगातील सर्वात जास्त भात उत्पादक देश म्हणजे चीन. UNOला नोबेल पुरस्कार कधी देण्यात आला. UNOला
नोबेल पुरस्कार 2001 साली देण्यात आला? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? घुमर, राजस्थान. हॉटमेल याची सुरुवात कधी करण्यात आली? हॉटमेलची सुरुवात 1996 साली करण्यात आली. बृहदेश्वर मंदिर कुठे आहे? बृहदेश्वर मंदिर तमिळनाडू यामध्ये आहे. EEPROM याचा फुल फॉर्म काय? इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी हा EEPROMचा फुल फॉर्म आहे. मलेशियाचे चलन काय? मलेशियाचे चलन मलेशियन रिंजिट हे आहे. योजना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? योजना आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 साली करण्यात आली. भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र यांच्या मदतीने विकसित केले. भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र रशियाच्या सहाय्याने विकसित केले. बहमनी साम्राज्य कधी स्थापन झाले? बहमनी साम्राज्य 1347 साली स्थापन झाले. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना कधीपासून सुरू झाली? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना 25 सप्टेंबर 2014 साली सुरू करण्यात आली. मनी बिलची व्याख्या कोणत्या कलमात येते? मनी बिलची व्याख्या कलम 110 मध्ये करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारतरत्न सन्मानित करण्यात आले? 2019 साली सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर, तसेच गायक संगीत दिग्दर्शक भूपेन हजारिका मरणोत्तर. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 2019 साली भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळेस व्हायसरॉय कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळेस भारताचे व्हायसरॉय लॉर्ड डफरिन हे होते. कॅबिनेट मिशन प्लॅन कधी तयार करण्यात आला? कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 साली तयार करण्यात आला. बनारस हिंदू विद्यापीठ कधी स्थापन झाले? बनारस हिंदू विद्यापीठ 1916 साली तयार करण्यात आले. रंगास्वामी चषक कशाशी संबंधित आहे? रंगास्वामी चषक हॉकीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेत समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेत समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले ICS अधिकारी कोण होते? भारताचे पहिले ICS अधिकारी सत्येंद्रनाथ टॅगोर हे होते. किरणोत्सरीचे SI युनिट काय? किरणोत्सरीचे SI युनिट बेकरेल हे आहे. प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार शंकर कुरुप यांना मिळाला. कोणत्या प्रकारचे पठार तिबेटियन पठार आहे? माउंटन पठार हे तिबेटियन पठार आहे. 1857 ची क्रांती कोणी सुरू केली? 1857 ची क्रांती सिपाई मंगल पांडे यांनी सुरू केली. राजा राजेश्वरम यांनी खालीलपैकी कोणते मंदिर बांधले? राजा राजेश्वरम यांनी बृहदेश्वर मंदिर बांधले. भारतातील प्रथम महिला सरन्यायाधीश कोण? भारतातील प्रथम महिला सरन्यायाधीश फातिमा बीबी हे आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापना कधी झाली? UNOची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, भिकाजी कामा यांनी पहिल्यांदा परदेशात कोठे भारतीय ध्वज फडकावला? भिकाजी कामा यांनी पहिल्यांदा परदेशात स्टुटगार्ट जर्मनी येथे भारतीय ध्वज फडकावला. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन महानदी मिशन कोणत्या राज्यात सुरू झाले? ग्रीन महानदी मिशन ओडिशा या राज्यात सुरू केले. ZNSO याला काय म्हणतात? ZNSOला आपण व्हाईट विट्रियल असे म्हणतात. आफ्रिकेतील किलिमंजारो म्हणजे काय? आफ्रिकेतील किलिमंजारो एक सुप्त ज्वालामुखी पर्वत आहे. संसदेच्या संयुक्त बैठकीला कोणत्या कलमाखाली बोलवले जाते? कलम 108 याच्या अंतर्गत संसदेच्या संयुक्त बैठक बोलवली जाते. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर हे आहे. सैखोम मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सैखोम मीराबाई चानू हे वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणत्या संघाने 2019-20 रणजी चषक जिंकला? सौराष्ट्र या संघाने 2019-20 या सालचा रणजी करंडक जिंकला. चंद्रयान 1 याच्या मोहिमेसाठी कोणत्या वाहनाचा वापर केला?
1 या मोहिमेसाठी PSLV-C-11 या वाहनाचा वापर करण्यात आला. सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि IMFचे अध्यक्ष कोण आहेत? IMFचे अध्यक्ष आणि MD क्रिस्टलिना जॉर्जिव्हा हे आहेत. 1024 मेगाबाईट्स म्हणजे 1 गीगाबाईट. भारतातील कोणत्या राज्यात सतीश धवन अवकाश केंद्र स्थित आहे? भारतातील आंध्र प्रदेश या राज्यात सतीश धवन अवकाश केंद्र स्थित आहे. जागतिक बँक कोठे आहे? जागतिक बँक न्यूयॉर्क येथे आहे. पुढीलपैकी कोणते परिशिष्ट कॅबिनेट मंत्र्याशी संबंधित आहे? तिसरे परिशिष्ट हे कॅबिनेट मंत्र्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, IC म्हणजे काय? IC म्हणजे एक चिप आहे, त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतो. पोखरण 2 चाचणी दरम्यान एकूण किती अणुचाचण्या घेण्यात आल्या? पोखरण 2 चाचणी दरम्यान एकूण 5 अणुचाचण्या घेण्यात आल्या. 2017मध्ये SBI मध्ये एकूण किती बँका विलीन झाल्या? 2017मध्ये SBI मध्ये एकूण 5 बँका विलीन झाल्या. त्या बँका होत्या स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ पटियाला. खालीलपैकी कोणता सर्वात जुना वेद आहे? ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष डेव्हिड माल्पास हे आहेत. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात आहे. स्वातंत्र्यदिनी गांधी कोठे होते? स्वातंत्र्यदिनी गांधी कोलकाता येथे होते. गांधी उत्तर बिहारमधील चंपारणमध्ये कधी गेले होते? गांधी उत्तर बिहारमधील चंपारणमध्ये 10 एप्रिल 1917 गेले होते. पुढीलपैकी कोणती विश्व बँकेची शाखा आहे? IBRD ही विश्व बँकेची शाखा आहे. कोणते राज्य बांगलादेशला लागून नाही? मणिपूर हे राज्य बांगलादेशला लागून नाही. पुढचा प्रश्न आहे, कुतुब मिनार याचे बांधकाम कोणी पूर्ण केले? इल्तुतमिश याने कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले. दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक याने 1200मध्ये कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले, परंतु ते फक्त तळघरच पूर्ण करू शकले. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी इल्तुतमिश याने आणखी 3 मजल्याची भर घातली आणि 1368मध्ये फिरोजशाह तुघलक यांनी 5व्या आणि शेवटच्या मजल्याची निर्मिती केली. पुढचा प्रश्न आहे, खेडा आंदोलन कधी सुरू झाले? खेडा आंदोलन 11 मार्च 1918 साली सुरू झाले. व्हेनेझुएलाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? व्हेनेझुएलाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे आहेत. 1969मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? 1969मध्ये एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. चुकीचा पर्याय शोधा. लेख, प्रस्तावना, अध्यादेश, वेळापत्रक. तर यातील चुकीचा पर्याय आहे अध्यादेश. स्वातंत्र्याच्या काळात भारताचा व्हाईसरॉय कोण होता? स्वातंत्र्याच्या काळात भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे होते. कोणत्या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंगने 4थे क्रमांक मिळवला? रोम 1960 ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंगने 4थे क्रमांक मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन 2020 महिला एकेरीचे फायनल कोणाला मिळाले? ऑस्ट्रेलियन ओपन 2020 महिला एकेरीचे फायनल सोफिया केनिन यांनी जिंकले. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा शपथ देतो. कोणत्या विषाणूमुळे बर्ड फ्लू होतो? H5N1 या विषाणूमुळे ब्लड फ्लू होतो. कार्बनचे अप्रूप काय? डायमंड हे कार्बनचे अप्रूप आहे. अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून काय वापरले जाते? अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून हेवी वॉटर हे वापरले जाते. हेवी वॉटरचा फुल फॉर्म आहे D2O. कोणती नदी पार केल्यानंतर अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले? सिंधू नदी पार केल्यानंतर अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. बारडोली येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे सत्याग्रहाचे नेतृत्व केले. इंडिया गेटची रचना कोणी केली? इंडिया गेटची रचना आर्किटेक्ट एडविन लुटियन्स यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न व पद्मश्री पुरस्कार कधी सुरू झाला? भारतरत्न व पद्मश्री पुरस्कार 2 जानेवारी 1954 साली सुरू झाला.
बाळाच्या शरीरात किती हाडे असतात? बाळाच्या शरीरात 300 हाडे असतात. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया कधी स्थापन करण्यात आली? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्याला आपण IDBI बँक म्हणतो, याची स्थापना 1 जुलै 1964 साली करण्यात आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.